तुम्हारे जैसा हम कोई दूसरा नहीं दिखे। खूप बाले दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव, तू माझी गोरीगत मस्ताना. अगं बाया ग खूप बाले दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव, तू माझी गोरीगत मस्ताना. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं A few inches later. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणार जी बिटमार्क प्रीसेटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करू शकता अलाइड मोशनमध्ये. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बिटमार्क आणि शेकेपे प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. त्यानंतर बिटमार्क प्रीसेट काहीशा ओव्हरऑल लुक अशा प्रकारचा तुम्हाला दिसून. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो गर्ल्स अँड बॉईज दोन्हीसुद्धा एडिट करू शकतात. तर आपण बॉईजचा व्हिडिओ एडिट करणार आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू आहे तो गर्ल्सचा पण दाखवणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. तर आपले इमेज जो छोटा असेल तर फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून त्याला मोठा करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर जिथं आपले जसे बीट आहेत तसे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. याला ज्या एक्स्ट्रा पार्ट आहे स्प्लिट करून टाका. अशा प्रकारे बीट टू बीट इमेज जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी जे आहे ते सगळे इमेज आहेत तिथून ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे, तर ह्या लेअरवरती फोटो पहिला आहे त्या लेअरवरती क्लिक करून असं खाली याला घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला. असं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे तर सॉंगच्यावरती सगळे फोटो असे बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत अशा प्रकारे. लॉंग प्रेस करायचं आणि इथं 2 लेअर दिसत आहेत त्याच्या खाली फक्त हा इमेज आपले जे इमेज आहेत ते ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. चला तर मी सगळे इमेज आहेत ते ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी जे आहे ते सगळ्या इमेज बॅकग्राऊंडला इथं ॲड करून घेतलेले आहे अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येईल. त्यानंतर बॅक यायचे, शेकेपीट प्रीसेट ओपन करायचे. पहिला जो इफेक्ट आहे इथे शेकेपीट प्रीसेट ओपन करून पहिला इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा अशा प्रकारे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेट ओपन करायचे. पहिला जो इमेज आहे त्याला इथून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचे, बॅक यायचं आहे, शेकेपीट प्रीसेट ओपन करायचं आहे. दुसरा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. दुसरा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रीसेटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं किती 3 बीट दिसतील. त्यातला पहिल्या बीटला एक पेस्ट करायचं आहे. त्यानंतर एक इमेज सोडायचा आणि पुढच्या इमेजला पेस्ट करायचं. असंच पुढं पण करायचं, इमेजला पेस्ट करायचं आणि शेवटच्या पण इमेजला इथंच पेस्ट करून टाकायचं. त्यानंतर परत शेकेपीट प्रीसेट ओपन करायचं. शेवटचा इफेक्ट इथून राहिला आहे तो इथून कॉपी करायचं. बॅक घ्यायचं, बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं. राहिलेले जे इमेज आहेत त्याला इथून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसून जाईल. त्यानंतर अजून एक आपल्याला काम करायचं आहे. इथून 6.3 इथं आल्यानंतर एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याला फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून इथं कलरमध्ये त्याचा व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर थोडंसं पुढं जायचं, जरासं 1 सेकंद पुढं जायचं, 1 सेकंद 1-2 सेकंद जा पुढं. त्यानंतर याला इथून छोटं करून घ्यायचं आणि याला इथून कॉपी लेअर करायचे. पुढच्या बीटपाशी यायचं आहे, पेस्ट लेअर करायचं, परत पुढच्या लेअरपाशी जाऊन पेस्ट लेअर करायचं. अशा प्रकारे ओव्हरलुक दिसून येईल तुम्हाला. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट झालेला आहे.